चरई या संघाचा कर्णधार सीजी स्टार ए नरेश, आपणास विनंती येते की आपण स्टेजच्या दिशेने यायचं आहे, स्टेजकडे यायचं आहे. थोडंसं फास्ट मित्रांनो, क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. थोडंसं फास्ट आपण क्षेत्ररक्षणात दाखल व्हायचं आहे मित्रांनो. युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून या मॅच आहेत आणि वेळेला खूप महत्व आहे. टाइम इज मनी, वेळेला खूप महत्व द्यायचं आहे. तरी चरई राधाकृष्ण क्रिकेट संघ चरई खुर्द क्षेत्ररक्षणासाठी दाखल झाले. एक थोडंसं फास्ट आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय मित्रांनो. विकी थोडंसं फास्ट, वेळ खूप महत्वाची आहे आपल्यासाठी, तरी आपण फास्ट क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. याच्यानंतर होणारा सामना आहे तो SYMDB गवलवाडी आणि श्री राधाकृष्ण क्रिकेट संघ कासेवाडी या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी आपण तयार राहायचं आहे. कासेवाडी संघ देखील मैदानामध्ये दाखल झालाय आणि त्यांच्या समोर आहे तो SYMDB संघ गवलवाडी. दोन सलामीवीर देखील मैदानामध्ये दाखल होत आहेत. ते वृंदावन या संघाचे दोन्ही देखील बंधू आहेत. एका बाजूला असेल सूरज महाडिक, दुसऱ्या बाजूला येतोय तो एक प्रतिनिधी पाठवायचा आहे वृंदावन संघ. तसेच चरई खुर्दाचा देखील एक प्रतिनिधी आमच्यापर्यंत पाठवायचा आहे. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय तो राधाकृष्ण क्रिकेट संघ चरई खुर्दचा गोलंदाज. नाव कोणाला माहिती संकेत गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. आता मात्र विलासदादा तुमच्यासोबत खेळलेले क्रिकेटर मला वाटतं सुनील दळवी कुठेतरी अनुपस्थिती दिसते. नेहमी स्ट्राईक एंडला गोलंदाजी करत असतात, अनुभव मात्र त्यांच्याकडे आहे. आता मात्र गोलंदाजी मार्कवर केले स्ट्राईक एंडला ते गोलंदाज संकेत आणि स्ट्राईक एंडला फलंदाजी करतोय तो छोटा भाऊ शुभम आणि नॉन स्ट्राईकला स्वतः कर्णधार सूरज. या स्पर्धेमध्ये दाखल झाले वृंदावन या संघाची जोडी. त्याच्यानंतर होणारा सामना आहे तो SYMDB गवलवाडी आणि श्री राधाकृष्ण क्रिकेट संघ कासेवाडी. गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहेत. पंच देखील आमचे थोडेसे चेंजेस केलेत. पंच देखील ग्रीन सिग्नल देत आहेत. पंच देखील नितेश खेडेकर अचूक पंचगिरी करतायत. जर्सी क्रमांक 12 म्हणजे युवराज सिंगचा जर्सी क्रमांक घालून पंचगिरी देखील केली जाते. स्ट्राईक एंडला फलंदाजी करतो युवा स्टार वृंदावन या संघाचा सुबोध. शुभम ऑफ साइडला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण तैनात, शुभारंभ केलाय तो एक या धावसंख्येने एकेरीचा दुहेरीमध्ये रूपांतर करण्यामध्ये यशस्वी देखील झालाय तो वृंदावन संघ. पहिल्या चेंडूवरती 2 धावा घेण्यामध्ये शुभारंभ केलाय. दोन्ही भाऊ आहेत, एका बाजूला सूरज आणि दुसऱ्या बाजूला शुभम. शुभम मात्र स्ट्राईक एंडला फलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवरती 2 धावा घेण्यामध्ये यशस्वी झालाय वृंदावन संघ. संकेतची गोलंदाजी मार्कवर सज्ज. अवांतर धाव, पंच मात्र आमच्याकडे वळले जात आहेत. एक अवांतर धाव मिळते वाईटच्या स्वरूपामध्ये. स्कोरबोर्ड मात्र पुढे सरसावला जातोय वृंदावन या संघाचं. 1 आकड्याने धाव संख्या होते ते बिनबाद 3. हो नक्कीच अचूक फलंदाजी करत असतात. एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर केलं आणि धाव संख्या पुढे सरसावली. ती वृंदावन या संघाची धाव संख्या होते ती 5. माडिक साहेब, वृंदावन गावाचं म्हणजेच भानंकोण गावाचं आणि काकलगोडे यांचं एक जीवाभावाचे संबंध आहेत.
आमचे आवर्जूनपूर्वक आठवण करून देतो, आमचे कैलासवासी दगडूबुवांचं जर भजन असेल तर आपल्याला लाख मोलाच्या संधी दिल्या जायच्या, काकल गवलोडी यांची संधी दिल्या जायची. त्यांचेच नातू दोन फलंदाजी करतायत आणि आता जे आहेत लक्ष्मण कातेबुवा त्यांचा सुपुत्र म्हणून इथे करतोय. एक जीवाभावाचे संबंध आपले जोडले गेलेले आहेत. मात्र जाऊया मैदानाकडे. एक पहाडी आवाज ज्यांना ओळखलं जायचं रायगड जिल्ह्यामध्ये ते दगडूबुवा, त्यांचे दोन्ही नातू देखील सलामीसाठी फलंदाजी करतायत. सूरज आणि शुभम गोलंदाजी मार्कवर सज्ज. ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण तैनात. काय होतंय समीकरण, थोडीशी चुकी होते पण झेलधरणीला दान केला जातोय तो मात्र फायदा होतोय काय. सुवर्ण संधी होती मोठा हादरा देण्याची पण मात्र फायदा झालाय तो वृंदावन या संघाला. स्कोरबोर्ड पुढे सरसावलाय तो 6 या आकड्यावर. 6 ही धावसंख्या होते. प्रचंड समाज प्रबोधनाची आवड असलेला हा गाव आहे तो म्हणजे काकल गवलवाडी. कुठलाही शक्तितुरा असेल, नाचाचे सामने असतील, प्रत्येक क्षेत्रामध्ये अग्रेसर असणारा हा काकल गवलवाडी गाव आहे आणि त्याने मात्र क्रीडा नगरीचं आज आयोजन केलेलं आहे तो या नायगाव नगरीमध्ये. सूरज लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण तैनात. मोठा हादरा बसतोय तो वृंदावन या संघाला. बॅक टू डगआउटच्या दिशेने चाललाय तो कर्णधार सूरज. कुठलीही गोष्टीची चुकी न करता चांगलं क्षेत्ररक्षण सजवलं गेलं तो चराई खुर्द या संघाकडून. मात्र स्कोरबोर्ड तिथे स्थिर राहतोय तो 6 या आकड्यावर. मोठा हादरा मानावा लागेल. कमबॅक केलंय गोलंदाजाने. तो संकेत एकदा होऊ दे डीजे. नक्कीच चांगली गोलंदाजी मानावी लागेल. आता मात्र स्वतः कर्णधार मैदानामध्ये दाखल आहेत. त्यांची चरण स्पर्श या मैदानाला लागतात. मोठा हादरा बसला. रोशन दळवी आगमन झालंय आणि कर्णधाराला मात्र डगआउटचा रस्ता दाखवला गेला. त्याची जागा घेण्यासाठी आता मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय तो यश. यश देखील अचूक फलंदाजी करत असतो. संकेतने मात्र विलादादा अचूक गोलंदाजी केली. कमबॅक केले गोलंदाजी. धावा फक्त खर्च केले त्या 6. 5 चेंडू फेकले गेले, 4 चेंडू फेकले गेलेले. अचूक गोलंदाजी मानावी. ऑफ साईडला टाकण्याचा प्रयत्न मात्र आमचे निर्धाव चेंडू. 5 चेंडू फेकले गेलेले आहेत. निर्धाव चेंडू मानावं लागेल. यश युवा स्टार फलंदाज आहे. अनुभव पणाला लावा लागेल. मोठे फटके खेळण्यामध्ये माहिर आहे. ऑफ साईडला पॉईंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला. जाते वन बाऊ सीमारेषा पार. कणकणीत चौकार डीजे. थँक्यू डीजे. तरी आपण जाऊया. धावसंख्या होते ती. स्कोरबोर्ड लगावले जाते ते वृंदावन संघाची 1 बाद 10. 10 आकडा म्हटल्यानंतर महाडिक साहेब अगदी तुमच्या काळामध्ये ज्याने क्रिकेटचा देव बनला गेला सचिन तेंडुलकर सरांचं जर्सी क्रमांक 10 आहे. तेवढीच वृंदावन या संघाची 1 बाद धावसंख्या होते ती 10. सचिन म्हटल्यानंतर अगदी क्रिकेटच्या देवाची आठवण येते. ज्याने आपल्या मराठी माणसांचं मान अगदी अटके पार नेलंय तो देव क्रिकेटचा मानला जातो तो सचिन तेंडुलकर. ती जर्सी आता क्रमांक इंटरनॅशनल मध्ये कधी क्रमांक आपल्याला पाहायला मिळणार नाही. एवढा मात्र कारनामा केलाय आपल्या फलंदाजीतून सचिन तेंडुलकर सराने. आता मात्र वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून दुसरं षटक हाताळण्यासाठी येतोय तो विकी काते. स्ट्राईक एंडला आलेला फलंदाज शुभम मात्र मैदानामध्ये दाखल आहे. अचूक फलंदाजी, मोठे फटके खेळण्यामध्ये हा देखील माहिर आहे. विकी गोलंदाजी मार्कवर सज्ज. शुभम मोठा फटका खेळण्यामध्ये प्रयत्न करतोय. विशाल थोडीशी चुकी करतोय. काय चुकी ही महागात पडू शकते. कदाचित थोडंसं सहकार्य करायचं होतं ते चराई खुर्द या संघाला. ही अपेक्षा कदाचित नसेल विकीला विशालकडून पण मात्र जीवदान मिळतं. एक सुवर्ण संधी दुसरी देखील मिळली जाते ते शुभमला. या सुवर्ण संधीचा फायदा घेत होतोय. स्कोरबोर्ड मात्र पुढे सरसावला जातोय तो 12 या आकड्यावर. म्हणजे जे पंचगिरी आपले करतायत कासेवाडी या गावचे फलंदाज त्यांचा जर्सी क्रमांक 12 आहे. इंटरनॅशनल मध्ये पाहिलं तर युवराज सिंग क्रमांक येतो जर्सी क्रमांक 12. तेवढीच धावसंख्या मात्र होते ती 12. आता जी एजंट लिंक पाहिली आपण त्यावेळेस युवराज सिंगने त्याच पद्धतीने झेल घेतली होती. आणि म्हणजे क्रिकेटमध्ये वय पाहिलं, प्रेमामध्ये वय पाहिलं जात नाही तसं क्रिकेटमध्ये देखील वय पाहिलं जात नाही. अचूक क्षेत्ररक्षण केलं युवराज सिंगने. तेवढीच मात्र धावसंख्या होती वृंदावन या संघाची 12. आता मात्र कदाचित विशालला माघारी परतावं लागलंय. थोडीशी चुकी झाली असेल. थोडंसं फास्ट घ्यायचंय मित्रांनो.
अचूक फलंदाजी करावी लागेल ती शुभमला. खांद्यावरती जबाबदाऱ्या घेतल्यात. मोठा हादरा बसल्यानंतर कुठल्याही गोष्टीचं टेन्शन नाही घेतलं ते शुभमने आणि यशने. युवा स्टार फलंदाज विकीकडे देखील अनुभव आहे. आजच्या या स्पर्धेमध्ये सुनील दळवी कुठेतरी अनुपस्थित दिसत आहेत, पण मात्र युवा स्टार संघ आहे, चांगले टफ फाईट करतायत गोलंदाजीतून. संकेतनं मात्र अचूक गोलंदाजी केली, धावा खर्ची केल्या त्या 10. एक महत्वपूर्ण विकेट घेतला आणि विकेने मात्र पहिल्या चेंडूवरती 2 धावा खर्ची केल्यात. अचूक गोलंदाजी करावी लागेल. जो स्ट्राईक एंडला आलेला फलंदाज तो आहे तो शुभम. वृंदावन या संघाचा अचूक फलंदाजी करावी लागेल. ज्या स्टेजच्या समोर वृंदावन संघ आहे आयोजकांच्या वतीने आपल्या सूचनाचे डगआउटच्या दिशेला बसायचं आहे. सूरज, प्रत्येक गोष्टीचं आपण नियमांचं पालन करायचं आहे, कारण समोरच्या खेळाडूला कदाचित अडचण येते. लाईन दिसली नसली तर एखादा खेळाडू सीमारेषेपर्यंत तिथे उभा आहे का असं दिसलं जातो. मित्रांनो, मी विनंती करतोय आपण लाईनअपच्या डगआउटमध्ये विश्रांती घ्यायची आहे. गोलंदाजी मार्कवर सज्ज विकी. पंचांना देखील विनंती करतो जास्त टीम मीटिंग खेळाडूंना करून देऊ नका, कारण वेळेला आपण थांबवू शकत नाही आहे. कारण सूर्यनारायणाला आतापर्यंत कोण असा जन्माला आला नाहीये की तो सूर्यनारायण प्रकाश झोताला थांबवू शकतो. मित्रांनो, या झोतामध्येच आपल्याला फायनलचा सामना खेळवायचा आहे. काही मान्यवर उपस्थित इथे राहणार आहेत, त्यांच्या उपस्थितीमध्ये आपल्याला फायनलचा राऊंड खेळवायचा आहे. आणि या स्पर्धेमध्ये कदाचित या काकलगौड या संघाचं नियम आहे की आम्हाला कुठलाही एखादा ओव्हर कमी न करता परिपूर्ण सामने हे 3 षटकांचे असतील 2 षटकांचे असतील हे खेळवायचे आहेत. हा कारनामा मात्र आम्हाला करायचा आहे. विकी गोलंदाजी मार्कवर सज्ज. स्ट्राईक एंडला फलंदाजी करतोय तो वृंदावन या संघाचा युवा स्टार शुभम. अनुभवपणा लावतोय काय, फुल टॉस मिळालाय. लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तैनात, कुठलीही चुकी न करता 1 धाव फक्त खर्ची केली जाते. 1च धावेवरती थांबवला जातोय तो वृंदावन या संघाला. धाव संख्या होते ती 13. 13 आकडा म्हटल्याच्या नंतर अगदी श्रीलंकेच्या मेंढीची आठवण येते, कारण त्याचा जर्सी क्रमांक 13 आहे. माडिक साहेब, त्याने अनलकी क्रमांक समजला होता आणि स्वतःचा क्रमांक घेतला तो 13 आणि त्याने यशस्वी केला आपल्या फलंदाजीतून. आता मात्र स्ट्राईक एंडला ठेवून ठेवलाय तो यश. यश अचूक फलंदाजी करतोय, जातोय कीपरच्या मागे. 1 धाव मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण सजवला जातोय तो चरई खुर्दयाकडून. 1च ही धाव संख्या मिळते. ज्याचा जर्सी क्रमांक आहे तो वृंदावन या संघाचा 45 घालून खेळतोय तो यश. म्हणजे 45 म्हटल्यानंतर क्रिकेट आपला कर्णधार इंडियाचा रोहित शर्मा. तर हा आकडा रोहित शर्माने का घेतलाय 45? त्याने त्याच्या आईला विचारलं की मला कुठला अंक क्रमांक लकी असेल, तर आईने सांगितलं 9 अंक क्रमांक लकी आहे. पण 9 क्रमांक घालून आपला फलंदाज त्यावेळेस दाखल होता. मग त्या रोहित शर्माने घेतलं की 45, म्हणजे बेरीज जर केली तर 9 आकडा होतो. तोच क्रमांक मात्र यशच्या मागे आहे. शुभम स्ट्राईक एंडला फलंदाजी करतोय. विकेने मात्र कमबॅक केलंय. 3 चेंडू फेकले गेले, 4 धावा खर्ची केल्या, 1 धाव एक्स्ट्रा खर्च केले. कमबॅक केलंय गोलंदाजाने. निर्धाव चेंडूची सांगता करतोय. विसावला जातोय तो कीपरकडे. मानावं लागेल या गोलंदाजाला. बारी बारी कभी तुम्हारी तो कभी हमारी. कधी समुद्राला भरती तर कधी ओटी. तू मला 2 रन काढू शकतोस, तो मी तुला निर्धाव चेंडू टाकू शकतो. वृंदावन संघाची धाव संख्या होती ती 14. जी व्हॅलेंटाईन डे ची तारीख आहे. आता तो महिना संपलेला आहे, मार्च महिना येतोय, पण धाव संख्या मात्र होती ती 14. 1 बाद. विकी गोलंदाजीतून कमबॅक करतोय. मानावं लागेल ते विकीला. थोडंसं फास्ट घ्यायचंय मित्रांनो, वेळेचं भान ठेवायचंय आपण. नक्कीच विकेने चांगली गोलंदाजी. 4 चेंडू फेकले गेले, 4 धावा खर्ची गेल्यात. शुभम स्ट्राईक एंडला फलंदाज. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, स्ट्रेट ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षण मात्र तैनात. 1 धाव परिपूर्ण. 1च धावेवरती समाधान मानावं लागतं. अचूक क्षेत्ररक्षण होतोय तो चरई खुर्द या संघाचं. धाव संख्या स्कोरवर पुढे सरसावला जाते तो 15 या आकड्यावर. सुनील दळवी यांच्याकडून देखील युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून मॅच पाहिल्या जात आहे. शुभेच्छा देत आहेत संघाला. कदाचित या संघामध्ये देखील बापलेक्याची जोडी पाहिली जाते. तसेच कधी आम्ही देखील पाहिलेलं आहे ते काकलगौड या संघामध्ये विलास माडिक असेल आणि त्यांचे सुपुत्र नेहमी खेळत असतात. विकी गोलंदाजी मार्कवर सज्ज. यश पागार गोलंदाजी मार्कवर सज्ज. पंच मात्र अचूक पंचगिरी करतात. एक स्टायलिश मध्ये वाईटचा अवांतर धाव मिळते ती वृंदावन या संघाला. स्कोरवर पुढे सरसावला जातोय तो 16 या आकड्यावर. लाख मुलाचं सहकार्य केलंय ते कासेवाडी या गावचे सुपुत्र, ज्याने पंचगिरी अचूक करतायत. मानावं लागेल भविष्यात ही देखील परीक्षा आम्ही पास हो आणि पंचगिरी केली जाईल. ज्यांच्याकडे अनुभव आहे. गेल्या संडेला ज्याने प्रथम क्रमांकाचं मार्करी ठरलेला संघ आहे तो कासेवाडी संघ. चरई खुर्दचा गोलंदाज विकी गोलंदाजी मार्कवर आडवा पट्टा खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण तैनात. येतो 1 धाव. कुठली थोडीशी चुकी होते क्षेत्ररक्षणाकडून, त्याचा मात्र फायदा घेता येते. रनिंग बिटवीन द विकेट चांगलं केलंय ते.
वृंदावन या संघाने स्कोरबोर्ड मात्र पुढे सरसावतोय तो 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर वृंदावन या संघाची एक बाद धाव संख्या होते ती 18. डीजे माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली, माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली, माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली, माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय रोशन गोलंदाज स्वप्नील काते. माडिक साहेब, जो सैराट पिक्चर आल्याच्या नंतर सगळी आपली पोरं सैराटाप्रमाणे झाले होते, आर्चीवरती फिदा होती, पण तो पिक्चर पाहून जर सैराट होण्यापेक्षा आताचा छावा पिक्चर होऊन आपण एखाद्या छत्रपती शिवरायांचं मावळा होऊया. कारण प्रत्येकाने तो आवर्जूनपूर्वक पिक्चर पाहावं की संभाजी राजांवरती झालेल्या यातना त्यांनी आपल्या स्वराज्यासाठी किती सहन केल्या असतील. कारण एखादी जर जखम आपल्या अंगावर झाली तर ती आपण सोसू शकत नाही आहे, पण माझ्या संभाजी राजाने किती यातना भोगल्या या स्वराज्यासाठी, त्याच्यामुळे आज आपण हे महाराष्ट्रामध्ये उभे आहोत. या गोष्टीची मात्र प्रत्येकाने दखल घेतली पाहिजे. आता मात्र कमबॅक केलंय गोलंदाजाने ते स्वप्नीलने. एक धाव मिळते, स्कोरबोर्ड पुढे सरसावला जातोय. वृंदावन या संघाचे खोलवर टप्प्याची गोलंदाजी केली होती, यशने मात्र चांगला समाचार घेतलाय. एक धाव परिपूर्ण, एकेरीचा दुहेरीमध्ये रूपांतर करताना मात्र थांबवलं गेलंय ते शुभमला. एकच धाव मिळते, 2 चेंडू फेकले गेले, 2च धावा खर्च केल्या. वृंदावन या संघाची एक बाद धाव संख्या झाली आहे ती 20. 1 लॉस वृंदावन. नक्कीच सकाळपासून देखील छत्रपती शिवाजी महाराजांची गाणी वाजवले जाते. एक चांगला आवाज देखील डीजेला दिला जातोय. स्टेप आउट मध्ये लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न, एक धाव परिपूर्ण, चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. थोडीशी मिसफील्ड झाली, त्याचा मात्र फायदा घेत आहेत ते वृंदावन संघाचे युवा स्टार. एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर केलंय आणि स्कोरबोर्ड मात्र पुढे सरसावलाय तो 22 या आकड्यावर. 22 आकडा म्हटल्याच्या नंतर न्यूझीलंडचा विलियमची आठवण येते. त्याचा देखील जर्सी क्रमांक 22 आहे. म्हणजे प्रत्येक जर्सी क्रमांक का दिला जातो, प्रत्येक खेळाडूची आठवण आहे एक एक आकड्यावरती जर आकडा म्हटलात तर. अचूक गोलंदाजी करतोय तो चरे खुर्द या संघाचा. भैरवी षटक हाणतोय स्वप्नील काते. कदाचित बॅट चेंजेस केलंय, कारण ही बॅट कदाचित त्याचे षटकार ठोकण्यामध्ये माहीर असेल. तोच बल्ला मात्र घेऊन आलाय या मैदानामध्ये. माचवतोय का हल्ला, मचावतोय का हल्ला, नक्कीच. पण कमबॅक केलंय त्या गोलंदाजाने. कितीही पहाड समोर बलाढ्य फलंदाज असू दे की नाही, पण मी देखील अनुभव पणाला लावतोय तो गोलंदाज आहे तो स्वप्नील काते. अचूक गोलंदाजी करतोय. 4 चेंडू फेकले गेले, 4 धावा फक्त खर्च केलेत आपल्या गोलंदाजीतून. शुभमला मात्र स्तब्ध ठेवलंय आपल्या गोलंदाजीतून. अनुभव मात्र पणाला लावतोय तो स्वप्नील. शुभम मोठा फटका खेळण्यामध्ये जातोय कीपरच्या मागे. एक धाव मिळते, थोडीशी क्षेत्ररक्षणामध्ये चुकी होते, पण जातोय सीमारेषेकडे चेंडू आणि येतोय खडखडीत चौकार. डीजे थँक्यू डीजे. धाव संख्या होते ती 26. शेवटचा चेंडू असेल याच्यानंतर होणारा सामना. SYM DB गौलवाडी या संघाच्या कर्णधाराला विनंती करतो की आपण स्टेजवरती यायचंय आणि श्री राधाकृष्ण क्रिकेट संघ कासेवाडी या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो की आपण टॉस साठी यायचंय. धाव संख्या होते ती 26. एक बाद. शेवटचा चेंडू आहे. शुभमने मात्र अचूक फलंदाजी केली. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, स्ट्रेट ड्राईव्ह होतोय काय शिकार, मात्र कुठलीही चुकी न करता डगआउटचा रस्ता दाखवलाय. एकदा होऊ दे डीजे या विकेट साठी. महेश महाराष्ट्र पोलीस मध्ये जो भरती झाला चरई गलवाडीचा सुपुत्र राज वरणकर यांना विनंती करतो की आपण स्टेज वरती यायचं आहे. राज वरणकर आपण स्टेजच्या दिशेने यायचं आहे. मान्यवरांना विनंती करतो. विरारला मला वाटतं राहणारा हा मुलगा आहे, आपल्या तळा तालुक्यातून आलेला मुलगा आहे. एक शेतकऱ्याचा मुलगा महाराष्ट्र पोलीस मध्ये भरती होतोय, ही एक अभिमानाची गोष्ट आहे. त्याचा देखील इथे यशोचित सन्मान केला जात आहे. मी राज वरणकरला विनंती करतो आपण स्टेज वरती यायचंय. किसन माडिक साहेबांना विनंती करतो की आपण त्यांचे यशोचित सन्मान करावं. वृंदावन संघ क्विक फास्ट आपण क्षेत्ररक्षणासाठी दाखल व्हायचं आहे.
हॅलो हॅलो वृंदावन संघाचा कर्णधार सूरज यांना विनंती आहे की लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावायचं आहे. क्विक फास्ट मित्रांनो, सूरज आपल्याला देखील माहिती आहे आपण कर्णधारात वेळेला खूप महत्व आहे. क्विक फास्ट आपण क्षेत्ररक्षणासाठी दाखल व्हायचे आहे. पहिल्या सामन्यातील सामने चालू आहेत. क्षेत्ररक्षणासाठी दाखल व्हायचं आहे. राज यांचं मनपूर्वक आभार मानतो. कमी वयामध्ये आपण पोलीस दलामध्ये भरती झालात, एक आमच्या तळा तालुक्याची अभिमानाची गोष्ट आहे. गवळी समाजाचं नाव आपण उंचावलात. असंच आपलं काही मार्गदर्शन असेल प्रत्येक गावातून ज्याला ज्याला आवड आहे तर राजकडे आपण संपर्क करून ती माहिती घेऊन आपण पोलीस दलामध्ये भरती होऊ शकता. राज यांना विनंती करतो की थोडंसं आपण स्टेजवरती यायचं आहे. आपण पोलीस दलामध्ये भरती झालात, थोडंसं 1 मिनिटं आपण आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे की युवा स्टारला आपण काय सांगाल. तरी मी क्षेत्ररक्षणासाठी सूरज पंच आमचे इशारा करतायत, क्षेत्ररक्षणासाठी आपण दाखल व्हायचं आहे. आजचा ही स्पर्धा जर माटली जाते वरणकर साहेब तर स्मृती चषक आहे. या संघामध्ये खेळणारा नितेश रिकामे आज आमच्यात नाही आहे, पण प्रत्येक आठवण मात्र आम्हाला एक दिवस असा नाही की त्याची आठवण येत नाही. आपण पोलीस दलामध्ये भरती झालात तर आपण या आयोजकांबद्दल किंवा आपले 2 मिनिटं मनोगत व्यक्त करावे. मी सर्वप्रथम आभार मानतो काकल गवळवाडी या गावाचं की मला इथे बोलायला चान्स दिला. माझं वय आहे आता 22 आणि मी खरं बोलावं तर जास्तच कमी वयात मी पोलीस झालो आहे. लवकर मेहनत पण तशीच घेतलेली. मी 1 वर्ष क्रिकेटपासून लांब राहिलेलो. सगळी प्रॅक्टिस वगैरे सगळं खेळायचंच बंद होतं. ग्राउंड नव्हतं बघितलं. फक्त ग्राउंडसाठी वर्कआउटसाठी रनिंगसाठी जायचो तेवढंच. बाकी मी स्टडी वगैरे सेल्फच केली. कुठे क्लास नाही लावला, काहीच नाही. बस एवढंच आणि थांबतो बस. नक्कीच थोडंसं मन त्याचं भारावलं जातंय. एक थोडंसं फास्ट क्विक क्षेत्ररक्षणासाठी दाखल होते तो वृंदावन संघ. मित्रांनो याला 2 मिनिटं मनोगत व्यक्त का करायला दिलं तर एक गवळी समाजाचं नाव त्याने महाराष्ट्रामध्ये गाजवलंय. कमी वयामध्ये 22 वयामध्ये तो पोलीस दलामध्ये भरती झाला. धावसंख्या तब्बल बनवायची आहे ती 27 धावसंख्या बनवायची आहे ती. चरई खुर्द या संघाला 2 सलामीवीर देखील मैदानामध्ये दाखल होत आहेत. चरई खुर्दला तब्बल बनवायचे आहेत. 18 चेंडू 27 धावसंख्या बनवायची आहेत. वृंदावन संघ क्षेत्ररक्षणासाठी दाखल होत आहे. तरी पुढील होणारा सामना आहे तो SYMDB संघ गवळवाडी आणि श्री राधाकृष्ण क्रिकेट संघ कासेवाडी या संघाचे कर्णधार आलेले आहेत. तरी मी विनंती करतो SYMDB संघाचे कर्णधाराला विनंती करतो क्विक फास्ट आपण नाणेफेक करण्यासाठी टॉस का बॉस कडे यायचं आहे. थोडंसं फास्ट आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. वृंदावन संघ 18 चेंडू तब्बल बनवायचे आहेत त्या 27 धावा चरे खुर्द या संघाला. एक प्रतिनिधी पाठवायचा आहे. चरे थोडंसं फास्ट आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. चरे खुर्द या संघाला तब्बल बनवायचे आहेत. 18 चेंडू 27 धावा बनवायचे आहेत. गोलंदाजीचा विश्वास मात्र ज्याने फलंदाजीतून निराशाजनक परिस्थिती केली तो स्वतः कर्णधार कदाचित गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल तो सूरज. एक प्रतिनिधी पाठवायचा आहे. चरई खुर्द रोशन दळवी एक प्रतिनिधी आमच्यापर्यंत पाठवायचा आहे. मित्रांनो एक प्रतिनिधी आपला पाठवायचा आहे. 12वा खेळाडू किती महत्वाचा असतो आम्ही नंतर सांगू समालोचनामधून. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय तो वृंदावन संघाचा सूरज कर्णधार स्वतः गोलंदाजी मार्कवर सज्ज. स्ट्राईक एंडला फलंदाजी करतोय तो सुनील दळवी यांचे सुपुत्र आणि नॉन स्ट्राईकला आहे तो विकी. ऑफ साईडला खेळण्याचा पॉईंटच्या दिशेने प्रयत्न. 1 धाव परिपूर्ण. 1 या धावेने शुभारंभ होतोय काय
एकच धावेवरती स्तब्ध केलं जात आहे तो चरे खुर्द या संघाला शुभारंभ झालाय ते चरई गवलवाडीचा कर्णधार नरेश वरणकर किंवा आवेश वरणकर यांनी लवकरात लवकर स्टेजकडे यायचं आहे. आवेश घाटवल. आता मात्र स्ट्राईक एंडला ठेवून ठेवलेत ते विकी ज्याने युवा स्टार फलंदाज आहे सूरज महाडिक गोलंदाजी मार्कवर फुल टॉस मिळाला आडवा पट्टा खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षण तैनात चांगलं क्षेत्ररक्षण केलं जाते वृंदावन या संघाकडून एकच धाव खर्ची केली जाते एक धावेने स्कोरबोर्ड पुढे सरसावला जातोय तो 2 या आकड्यावर. धाव संख्या होती 2 म्हणजे अचूक गोलंदाजी होते प्रत्येक चेंडू मध्ये देखील धाव संख्या घेतली जाते ते चरे खुर्द या संघाकडून. अचूक फलंदाज आहे तो विनय. हो कमबॅक केलंय गोलंदाजी थोडीशी मिस्टेक होते कीपर कडून अनुभवी कीपर आहेत थोडीशी मिस्टेक झाली झेल घेण्याचा प्रयत्न करत होते पण अपयशी ठरलाय तो एसटी रक्षक आहे ते सचिन अपयशी ठरले जात आहेत मात्र फायदा होतोय तो चरे खुर्द या संघाला. धाव संख्या होते ती 3. नक्की सेल घेण्याचा प्रयत्न केला होता पण अपयशी थोडंसं दडपण वाढलं असेल ते गोलंदाजाला सूरजला करण्यात आला. महत्वपूर्ण विकेट होता तो विनयचा. आता मात्र स्ट्राईक एंडला येऊन ठेपलाय तो षटकार किंग म्हणून चरे खुर्द मध्ये ओळखला जात होतो विकी खाते. याच्या नंतर होणारा सामना आहे तो SYMDB गवलवाडी आणि श्री राधाकृष्ण क्रिकेट संघ कासेवाडी या संघाचे कर्णधार टॉस का बॉस कडे गोलंदाजी मार्क वर सज्ज सूरज. स्ट्राईक एंडला आहे तो विकी आडवा पट्टा खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षण तैनात थोडीशी होती चुकी आणि जातोय सीमारेषा पार खडखडीत येतोय चौकार पंच मात्र दंडित करतायत गोलंदाजाला. नो बॉल त्याचा डीजे वैऱ्याला जोडून तुफान फाडून गाजवाय महाराष्ट्र माझा. थँक्यू डीजे. आता मात्र गोलंदाजाला दंडित करतायत ते पंचाने दिलेला निर्णय हा नो बॉल आहे म्हणजे फ्री हिटचा चान्स आहे. गोलंदाजाला दंडित केलंय दडपण वाढलंय ते वृंदावन या संघाला. स्कोर बोर्ड मध्ये पुढे सरसावला जातोय तो वृंदावन या संघाचं सॉरी चरे खुर्द या संघाचं. धाव संख्या मिळत आहेत त्या म्हणजे स्कोर बोर्ड पुढे सरसावला जातोय तो 8. मित्रांनो आयोजकांच्या वतीने सूचना येते सचिन माडिका साहेबांना विनंती करतो पंचाने दिलेला हा निर्णय अंतिम असेल. आयोजकांच्या वतीने वाद घालू नये. सूरज पंचांशी वाद घालू नये. सूरज पंचांचा निर्णय अंतिम राहील याची जाणीव घ्यावी. अचूक पंचगिरी देखील आहेत नामांकित पंच आहेत या स्पर्धेला लाभलेले. तरी धाव संख्या होते ती चरे खुर्द या संघाची ती म्हणजे 8. थोडस फास्ट घ्यायचं आहे मित्रांनो वेळेचं भान आहे. क्विकली फास्ट आपण निर्णय सांगायचा आहे. वेळ खूप कमी आहे आपल्याकडे. पंचाने दिलेला अचूक निर्णय असेल पंचांचा रिस्पेक्ट करायचा आहे आपण खेळाडू वृत्ती दाखवायची आहे मित्रांनो. SYMDB या संघाच्या कर्णधाराला विनंती करतो आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. तसेच कासेवाडी या संघाच्या कर्णधार आपल्याला आलेले आहेत. थोडस फास्ट आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे मित्रांनो.
सचिन 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 पंचांचा निर्णय अंतिम राहील, कुठलाही बदल केला जाणार नाही. लवकरात लवकर सामना चालू करावा. सचिन युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून या मॅच आहेत मित्रांनो. पंचांचा निर्णय अंतिम असेल आणि मात्र गोलंदाजाला थोडंसं दंडित केलं गेलं आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी आता मात्र गोलंदाजी मार्ग सज्ज होतोय, ज्याचा जर्सी क्रमांक 3 चेंडू फेकले गेले. आता मात्र गोलंदाजीवर मार्ग सज्ज होतोय तो रिंकेश पागार, प्रयोग पागार ज्याचं नाव आहे. युवा स्टार गोलंदाज आहे. फुल टॉस मिळतोय काय? नाही. कमबॅक केलंय गोलंदाजीतून. निर्धाव चेंडूची कदाचित सांगता असेल, अचूक गोलंदाजी केलंय, कमबॅक केलंय गोलंदाजाने. युवा स्टार गोलंदाज आहे. विकीला मात्र स्तब्ध ठेवलंय आपल्या गोलंदाजीतून. धाव संख्या होते ती चरई खुर्द या संघाची 8. आता कोण कोणाची लावतोय वाट, गोलंदाज की फलंदाज? हा जर्सी क्रमांक 99 बघितल्यानंतर अगदी रविचंद्र अश्विनची आठवण येते, ज्यांचा जर्सी क्रमांक 99 आहे. फुल टॉस मिळालाय. नाही, ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न विकेने. एक धाव परिपूर्ण. एक युवा स्टार क्षेत्ररक्षण मानावं लागेल, एक शाबासकीची थाप द्यावी लागेल आपल्या गावासाठी, आपल्या संघासाठी. अचूक क्षेत्ररक्षण करतोय तो महाडिक बंधू, आमचा छोटा छत्रपतींचा छावा, ज्याला मानावं लागेल. असं क्षेत्ररक्षण सजवलं गेले. कमीत कमी 3 धावा वाचवल्या गेल्या या क्षेत्रकाने. युवा स्टार घडवला जातोय तो एक छोटा. शाबासकीची थाप देखील त्याला दिली जाते. चरे खुर्द या संघाची धाव संख्या मात्र होते ती 5 चेंडू फेकले गेले, 9वी धाव संख्या होते. SYMDB संघ आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. SYMDB या संघाच्या कर्णधाराला विनंती करतो, आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. विकी गोलंदाजी मानावी लागेल ती रिंकेश पागार यांची. अचूक गोलंदाजी केली. एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर करण्यामध्ये यशस्वी संघ झालाय तो. दोन्ही सलामीवीर चरई खुर्दचे. धाव संख्या होते ती 11. आता मात्र 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनबाद चरई खुर्द या संघाची धाव संख्या होते ती 11. त्याच्यानंतर कोण कोणाला बनवतोय बकरा. आता मात्र कोणावर विश्वास दाखवला जातोय गोलंदाजीवरती. जोडून तुफान फाडून गाजवाय महाराष्ट्र माझा. स्वराज्याचा किंग जाणता राजा, स्वराज्याचा किंग जाणता राजा, स्वराज्याचा किंग जाणता राजा, स्वराज्याचा किंग जाणता राजा. थँक्यू. अशी काय गाणी वाजवली जाते, त्या गाणी वाजल्याच्या नंतर ती एखाद्या मावळ्याच्या शरीरामध्ये एकदम तडफडती तलवार जशी उभी होते त्याचप्रमाणे मात्र फलंदाजी करते. आता मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय तो निखिल काते. गोलंदाजी मार्कवर सज्ज. विकेट स्ट्राईक एंडला फलंदाजी. लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न. सीमारेषेकडे जातोय चेंडू. येतोय पहिला चौकार. डीजे धन्यवाद. पहिला चेंडू निखिल यांच्या गोलंदाजीवरती. विकीच्या फलंदाजीतून येतोय तो चौकार. मिहिर का बल्ला पुरा मैदान में मचा रहा है हल्ला. तो बल्ला घेऊन खेळतोय तो विकी. मिहिर स्पोर्टचे सर्व मालक ज्यांना ओळखलं जातं ते मालक इथे उपस्थित. स्वतः कर्णधार देखील आहेत ते चरई खुर्द या संघाचे रोशन दळवी. प्रत्येक षटकाराला मात्र एटीएम उघडला जात आहे. चरई खुर्द या संघाचा कोणीही षटकार मारे त्याला 100 रुपयाची रोख रक्कम असेल. लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न. एक धाव परिपूर्ण. एकेरी धावेवर कदाचित थांबवलं जात आहे. एकच धावेवर ते थांबवलं जात आहे आणि एकेरी बरोबर वाढती धाव संख्या होते ती चरई खुर्द या संघाची 16. आता मात्र समीकरण येऊन ठेपलंय ते. जिंकण्यासाठी गरज असेल ती 11 धाव्यांची गरज आहे. 10 चेंडू 11 धाव्यांची गरज आहे. पण सलामीवीर जोडी मात्र मैदानामध्ये दाखल आहे. म्हणजे जी सलामीसाठी आलेली जोडी मैदानामध्ये दाखल आहे. पण निर्धाव चेंडू टाकावे लागतील. अनुभव मात्र पणाला लावायला लागतो निखिलला. जणू काय बुमराच्या स्टाईलने गोलंदाजी करतोय त्याच्याप्रमाणे गोलंदाजी यार्कर प्रमाणे गोलंदाजी करावी लागेल. कीपरच्या मागून जातोय सीमारेषेकडे. येतोय काय
चौकार छत्रपतींचा छावा आणि संघाला मिळू द्या 4 धावा. चरे खुर्द या संघाची वाढती धावसंख्या होते ती उगवत्या सूर्याची तलपती किरण उगवत्या सूर्याची तळपती किरण हिंदू धर्म आता मात्र समीकरण सोपं करत चाललाय तो विनय. वडिलांकडून देखील शाबासकीची थाप येते या चौकाराला. अचूक फलंदाजी मोठा फटका खेळलाय पण मात्र सीमारेषेकडे जातोय नाही. क्षेत्ररक्षण तैनात आहे. काय होतंय समीकरण कुठल्याही गोष्टी चुकी न करता मोठा हादरा बसला जातोय तो. चरई खुर्द या संघाला डगआउटच्या दिशेने चालला विनय. डीजे माझ्या शिवाजी राजानं जय भवानी बोला जय शिवाजी जय भवानी बोला जय शिवाजी. थँक्यू डीजे. धाव संख्या होते ती 20. 4 चेंडू फेकले गेले आहेत म्हणजे 8 चेंडू आणि तब्बल धावसंख्येची गरज आहे ती 7 धावसंख्येची गरज आहे. महत्वपूर्ण गडी डगआउटच्या दिशेने जातोय तो विनय. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय तो संकेत. दळवी साहेब पुन्हा एकदा सुवर्ण संधी आहे का फलंदाजीसाठी? षटकारामागे 100 रुपयाचं पारितोषिक असेल. चौकारामागे 500 नाही. त्याने षटकारासाठी लावले गेलेले आहेत. एटीएम उघडलं गेलंय पहिल्या सामन्यामध्ये चरे खुर्द या संघाचं साठी. नक्कीच मी स्पोर्टचे मालक यांना षटकार पाहायचा आहे तर संकेत तो कारनामा करण्याचा प्रयत्न करतात. लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षणासाठी दाखल. 1 धाव परिपूर्ण. 1च धावेवरती थांबवलं जात आहे. निखिलने मात्र कमबॅक केले गोलंदाजीतून. 5 चेंडू फेकले गेले. एक महत्वपूर्ण विकेट घेतली गेली. 10 धावा खर्ची केल्या गेल्या म्हणजे प्रत्येक चेंडू मध्ये 2 धावा खर्ची केलेल्या आहेत. 2 चौकार देखील यांच्या गोलंदाजीवर लगावले गेले. चरई खुर्द या संघाकडून एक शेवटचा चेंडू बाकी आहे आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती तब्बल आता 6 धावांची. 7 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. जोपर्यंत मिहिर का बल्ला मैदानामध्ये आहे आणि विकीच्या हातात आहे तोपर्यंत कारनामा करू शकतो. एक षटकार पाहायचा आहे. करतोय काय? लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न. थोडीशी चुकी होते. ही चुकी महागात पडू शकते ती. वृंदावन या संघाला झेल घेण्याचा प्रयत्न केला होता पण अपयशी ठरलाय तो क्षेत्ररक्षक वृंदावन या संघाचा. आता मात्र समीकरण येऊन ठेपलंय ते 6 चेंडू आणि गौला तारा ती मिरहरा गरजा शिवाजी गौला तारा ती मिरहरा. आता मात्र थोडस दंडित केलं जाईल SMDB या संघाच्या कर्णधाराला. हा शेवटचा कॉल असेल. या चेंडू मध्ये जर 3 चेंडू फेकले गेले आणि आपण टॉस साठी नाही आला तर 4 रनांची पॅनल्टी केलं जाईल. या गोष्टीची मात्र आपण दखल घ्यायची. SMDB या संघाला आयोजकांच्या वतीने सूचना येते. तरी पुढील त्याच्या थोडेसे सामन्यामध्ये आपण चेंजेस करतो. DCC गौलवाडी काकलगोडेचे कर्णधार आणि श्री सोमजाई माता क्रिकेट संघ मुद्रे या संघाच्या कर्णधाराने आपण टॉस साठी यायचं मित्रांनो. आपला सामना खेळवला जाईल. या गोष्टीची नंतर दखल घ्यायची आहे. जर SMDB हा संघ दाखल झाला नाहीये तर आपण या संघांमध्ये सामना पुढील खेळू. गोलंदाजी मार्कवर युवा स्टार गोलंदाजी करतोय. ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न. येतोय सीमारेषेकडे. कडा घेत चांगलं क्षेत्ररक्षण मानावं लागेल. 1 धाव फक्त खर्ची करतोय. कमी वयामध्ये गवळी समाजामध्ये जर गोलंदाजी करणारा कोण संघ असेल गोलंदाज तो हा गोलंदाज. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या या गोलंदाजीसाठी. काय गोलंदाजी करतोय. कितीही बलाढ्य प्लेयर माझ्या समोर असू दे, किती मोठा समुद्र असू दे पण मला त्याच्यामध्ये पोहायचंय. लहरों से डरकर नौका कभी पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. प्रयत्न करतोय. प्रयत्नाला मात्र यश द्यावं लागेल. त्याला दाद द्यावी लागेल. अचूक गोलंदाजी करतोय का आपल्या संघासाठी. हो काय गोलंदाजी करतोय. निर्धाव चेंडू टाकतोय. भविष्य घडवणारा हा गोलंदाज आहे. कुठल्याही गोष्टीची चुकी न करता रनआउटच्या स्वरूपात मोठा हादरा बसतोय तो. चरई खुर्द या संघाला शाबासकीची थाप देखील दिली जाते. एकदा डीजे होते या गोलंदाजीसाठी. ठीक आहे. थँक्यू डीजे. गोलंदाज सांगायचं आहे. गणेश गोलंदाज. अथर्व महाडिक. ओके. अथर्व महाडिकला मात्र आता एटीएम उघडलं जात. या गोलंदाजीवरती काकल गलवडेचे
सन्माननीय सुपुत्र किसनजी सेठ महाडिक यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आले आणि ह्याने जर सामना विजयी केला तर अचूक असं पारितोषिक त्याला लावलं जाईल. पण मात्र कारनामा करतो काय, आता मात्र समीकरण येऊन ठेपलंय ते 4 चेंडू आणि धावांची गरज आहे ती 4, म्हणजे 4ही चेंडू निर्धाव टाकावे लागतील. विकी स्ट्राईक एंड आलेला फलंदाज आहे, त्याच्यासाठी देखील सुवर्ण संधी आहे. जर षटकार मारला तर रोशन दळवी यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आहे. काय गोलंदाजी करतोय, फुल टॉस मिळाला, त्याचा फायदा होतोय काय, लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न, येतोय सीमारेषेकडे, जातोय खणकडे, चौकार. आणि मला वाटतं हा विजयी चौकार. याचबरोबर चरई संघ खुर्द विजयी झाले. तरी मी त्या आमच्या गोलंदाज अथर्वला विनंती करतो, आपण स्टेजकडे यायचं आहे. आपल्याला 100 रुपयाचं पारितोषिक लागलंय. सन्माननीय किसनजी महाडिक साहेबांच्या वतीने मी त्यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते द्यायचं आहे. तसेच रोशन दळवी यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय, ते देखील आपण द्यायचं आहे. तरी पुढील होणारा सामना, तरी वामन महाडिक या साहेबांकडून देखील मी जरी सामना हरलो असलो तरी विजयाची गुढी भविष्यात उभी करीन. तरी त्या अथर्वला पुन्हा एकदा वामन महाडिक साहेबांच्याकडून देखील 100 रुपयाचं पारितोषिक लागलं जात आहे. सोमजाई क्रिकेट संघ, सोमजाई माता क्रिकेट संघ मुंद्रे आणि DCC काकलगौलवाडी या दोन्ही संघांमध्ये आपण नाणेफेक करून घ्यायचे आले, सॉरी. तरी आपण थोडंसं चेंजेस करतोय. SYMDB गौलवाडी या संघांमध्ये नाणेफेक केली जाते आणि श्री राधाकृष्ण क्रिकेट संघ कासेवाडी या दोन्ही संघांमध्ये नाणेफेक करून घ्यायची आहे.